नमस्कार. रोखोक क्लबमध्ये स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. मुंबई कोणाची यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असा धमासान महाभारत रंगलं ते आपण सर्वांनी पाहिलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांमध्ये राजधानीवरून तू मैमे सुरू झालं. 20 वर्षात सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसणारे भाजपवाले शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप करू लागले. राज्यात आणि केंद्रातल्या सत्तेत गळ्यात गळे घालून मिळवणारे आता कौरव पांडव झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की शिवसेनेनं युती तोडण्याची घोषणा करून टाकली. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरू लागले. राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारला शिवसेनेनं जाहीर नोटीसच देऊन टाकली. शिवसेनेनं पाठिंबा काढला तर भाजप सरकार कोसळणार अशा चर्चा रंगू लागल्या. पण महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. मुंबईत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. अवघ्या 2च्या फरकानं शिवसेनेनं हा सामना जिंकला. पण बहुमतासाठी 30 मावळे कमी पडत होते. पुन्हा एकदा भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली. अपक्षांना आणि छोट्या पक्षांना आपल्याकडे खेचून घेण्याच्या व्यूहरचना दोन्ही बाजूने आखल्या गेल्या. भाजपचे चाणक्य आणि शिवसेनेचे सरदार पडदे आडून कामाला लागले. महापौरपदाची बाजी कोण मारणार यावरून पुन्हा खलबत सुरू झाली. पण अचानक भाजपनं एक पाऊल मागे घेतलं. महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर केली. शिवसेनेच्या विरोधात 2 हात करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी तलवार म्यान केली. काय कारण असेल? महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपनं माघार का बरं घेतली? पडद्याआड नेमक्या काय वाटाघाटी झाल्या? भाजप शिवसेनेचा तह होण्याचं कारण काय? 8 ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये भाजपला शिवसेनेची गरज आहे म्हणून शिवसेनेशी जुळवून घेतलं का? प्रचारादरम्यान शिवसेना नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपांचं आता नेमकं काय होणार? आणि पारदर्शकतेच्या नावाखाली मुंबई महापालिकेत सरकार उपलोकायुक्त नेमतंय आणि बाकीच्या महापालिकेतही तसाच उपआयुक्त नेमणार का असा विषय आता केला जातोय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशातले राजीनामे बाजूला काढून ठेवलेत का? एवढ्या लवकर असं मतपरिवर्तन का झालं? ज्या भाजपनं एवढे आरोप केले त्यांचा बाहेरून पाठिंबा शिवसेनेनं घेतला तरी कशा करतात? शिवसेना भाजपमधली ही शस्त्रसंधी आणखीन किती काळ सुरू राहणार आहे? भाजप शिवसेनेतला या भांडणाचा राज्याला नेमका काय फायदा आहे? आणि पुन्हा भांडून एकत्र सत्तेसाठी येणाऱ्या भाजप शिवसेनेनं आपली विश्वासार्हता गमावली आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. अंकुश कुणाचा आणि कुणावर? अंकुश कुणाचा कुणावर? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हे असे खोटारडे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या मनामध्ये निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरुद्ध टीकेचे तोफगोळे डागले. त्यांच्या हातामध्ये मी माझी मुंबई देणार नाही हा निश्चय. पारदर्शकतेच्या आणाभाका घेतल्या. आपला अजेंडा ठरलेला आहे, तो पारदर्शकतेचा अजेंडा आहे. पद कुठला आहे, मिळणार आहे, नाही मिळणार आहे, या गोष्टी गौण आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप करून एकमेकांना जायबंदी केलं. आणि न्यायाची भूमिका मानायला तयार नव्हता. आपल्या सरकारला नोटीसही देऊन झाली. तसा आदेश आला असेल तर घेऊनच आलो. पण महापालिका निवडणुका संपल्या आणि भाजप शिवसेनेचं सूत पुन्हा जुळलं. एकमेकांचे हाडवैरी झालेले कौरव पांडव सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. मुंबई तुमची, महाराष्ट्र आमचा अशा वाटाघाटींवर तह झाला. खिशात राजीनामे घेऊन फिरणारे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत चहापान करू लागले. त्याबाबत छेडलं तेव्हा त्यांचं उत्तर काय होतं पहा. राजीनामे सध्या खिशातनं काढून ठेवले आहेत. राजीनामे सध्या खिशातनं काढून ठेवले आहेत. राजीनामे सध्या खिशातनं काढून ठेवले आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा जीव रंगलाय हे भाजपवाल्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळेच भाजपनं मुंबई पुन्हा एकदा शिवसेनेला आंदण दिली. महापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपनं आपलं पारदर्शक पाऊल मागे घेतलं. यामागे राज्यातली सत्ता टिकवणं, विधिमंडळ अधिवेशनातली डोकेदुखी टाळणं आणि जिल्हा परिषदांमध्ये जिथे गरज आहे तिथे शिवसेनेची मदत घेणं अशी भाजपच्या चाणक्यांची त्रिसूत्री आहे. त्यातच मुंबईसाठी उपलोकायुक्त नेमून भाजपनं शिवसेनेची कोंडीही केली आहे. भाजपनं अशी थोडीफार सबुरीची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेचा पीळ अजून गेलेला नाही. भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या विरोधकांच्या मागणीला सोमवारी शिवसेनेनंही पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात अधिवेशनात विरोधकांना साथ देण्याचे संकेतही शिवसेनेने दिलेत. पण म्हणतात ना, बूंद से गई व हौद से नहीं आती. शिवसेनेचं हे वरून सत्ताधारी आतून विरोधक हे धोरण आता जनतेलाही कळू लागलंय. भाजप आणि शिवसेनेची ही नुरा कुस्ती पब्लिकच्याही लक्षात येऊ लागली आहे. पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. अंदर क्या है?
अंकुश कुणावर या विषयावरचा रिपोर्ट पाठवतात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण आपले या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप आपले या कार्यक्रमात स्वागत. आणि ज्येष्ठ पत्रकार DNA माझे सहकारी शैलेंद्र परांजपे. आपण सुरुवात मधुबाईंपासून करूया. मधुबाई, लढायला तर तयार झाला होतात, पॅड बांधले होते, ग्लोव्ज घातले होते, मग अचानक एकदम पॅड काढून ठेवले, बॅट खाली काढून ठेवलीत आणि हातात येणारा सामना तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकलात. हा सामना असा दुसऱ्यासाठी सोडायचं राजकीय कारण नेमकं काय? मी आपल्या मताशी पूर्ण आदरपूर्वक सांगतो की मी अजिबात सहमत नाही. त्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी राजकारणामध्ये आज काय आणि उद्या भविष्याचा वेध घेऊन काय करायचं आहे याच्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. राजकारणामध्ये इफ्स अँड बट्स हे माझ्या मते महत्त्व नाही आहे आणि नाही याला महत्त्व आहे. आम्ही आणि दोन्ही पक्षांनी मिळून त्या ठिकाणी एकमेकांवर चिखलफेक केली गेली, काही गोष्टी नको त्या झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आहे, मान्य आहेत मला, त्याच्यामध्ये नाकारता येत नाही, कारण ते स्पष्ट पडद्यावर आपणही दाखवलेल्याने दिसत आहे. आज ही वस्तुस्थिती आहे की त्यांचे 84 आणि आमचे 82, त्यामुळे आमचे त्यांच्यापेक्षा कमी आहेत हे मान्य आणि ते आमच्यापेक्षा जास्त आहेत हे आम्हाला मान्य आहे. आता मुद्दा असा राहिला की महापौर आमचाच होणार हे राजकारणामध्ये असं कधी सत्तेमध्ये प्रचाराला आपण जातो त्याला असं कधी जनतेला सांगायचं नसतं माझा पराभव होणार आहे, मी विरोधी पक्षात बसणार आहे, तुम्ही मला मतं द्या. प्रत्येक पक्ष हे सांगतो सत्ता आमच्या हातात द्या आणि तेच लोकशाहीचं गमक आहे. ज्याचा कार्यक्रम, ज्याचे नेते कार्यकर्ते आणि जनता यांना एकांचं सगळ्यांचं समीकरण एकत्र आलं की सत्ता मिळते. आता इथे महापौर आमचा होणार आहे आम्ही सांगितलं, परंतु आज स्थिती अशी आहे की काँग्रेस त्या ठिकाणी पाठिंबा देणार नव्हती किंवा घेणार नव्हतं शिवसेनेला किंवा BJPला. म्हणजे सगळ्यात लबाडी, म्हणजे मी आता भाई आहेत म्हणून त्यांची स्तुती करत नाही, काँग्रेस त्यातल्या त्यात बरी, परंतु सगळ्यात लबाडी ज्यांच्याबद्दल मला अतिशय व्यक्त आदर आहे त्यांच्यासाठी लबाड शब्द वापरत नाही, मी पक्षासाठी वापरतो आहे, कारण मी इतका बेछूट बोलणार नाही. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे आदरणीय नेते आहेत. त्या ठिकाणी राजकारणामध्ये त्या ठिकाणी जे करू नये ते NCPने सुरू केलं होतं. म्हणजे आम्हाला तर अशी माहिती मिळाली होती, कदाचित माझी माहिती ती खोटी असेल, तांत्रिकदृष्ट्या बाई सांगू शकतील, की समजा आम्ही लढलो असतो तर आयत्या वेळेला आमच्या बाजूने हात वर केले असते, आमचा महापौर निवडून आला असता, त्यांनी पाठिंबा काढून घेतला असता, सत्ता गेली असती आणि मग त्या ठिकाणी म्हणून मग आम्ही विचार असा केला की उद्या उभं राहिलो तर काँग्रेसचा पाठिंबा देणार नाही, 114चा आकडा होणार नाही, NCP देणार नाही, मग सरळ पराभव त्या ठिकाणी आपल्या समोर जर होत असताना तर प्रांजळपणे 2 जागा जास्त आल्या आहेत हा तुमच्या दृष्टीने आकडा मान्य करून आणि म्हणून मला असं मधू चव्हाण म्हणजे महाराष्ट्र वगैरे काही केलेली नाही. मधू चव्हाण महाराष्ट्र जिंकण्याकरता किंवा महाराष्ट्र अबाधित ठेवण्याकरता मुंबईची आहुती भारतीय जनता पक्षानं दिली नाही, अजिबात नाही. त्याचं कारण असं की आज सुद्धा ज्याला आम्ही 1 नंबरचा पक्ष म्हणून म्हणतो तो पक्ष महाराष्ट्रात आहे की आम्ही. आता आपण म्हणाला ती मगाशी जी बातमी दिली आहे ती तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही, म्हणजे तो विषय येईल तेव्हा काढून बोलू आपण. लोक उपायुक्त पद हे केवळ मुंबईसाठी नाही, सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांवर अंकुश ठेवणारं तो त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं उपाययोजना आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी ह्याच आपणच त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये एकदा म्हणालो होतो की आमचा एक काही गोष्टीमुळे भांडण झालं सीटवरून वगैरे, त्यामुळे आम्ही माघार अशासाठी घेतली की सरळ पराभव दिसतोय आणि मग हात दाखवून अवलक्षण करण्यापेक्षा उद्या एकूण सगळं. आता मुंबईत मी इथे एक शब्द तुम्ही प्रयत्न केलेत की नाही एवढं कबूल करा. कशासाठी? महापौर तुमचा बसण्याकरता तुम्ही 82 जागा मिळून देखील प्रयत्न केले नाही. हे काय ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रकार काही नाही आहे, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी समविचारी पक्ष कोणी नव्हतंच. एक विचार मनात येऊन गेला, कारण 82चे 114 करायचे असतील तर काँग्रेसच्या मतदान हे कधीही शक्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं तलवार मॅन वगैरे केलेली नाही. आज आम्ही वस्तुस्थिती मान्य केलेली आहे की त्यांचे जास्त आहेत आणि मग मला भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप हे म्हणतात तेवढं इतकं असं साधं सरळ सोपं ब्लॅक अँड व्हाईट आहे का हो? काही मध्ये ग्रे शेड्स आहेत, पडद्यामागे काही घडलंय, काय वाटतं आपल्याला? नाही, मध्ये बरीच ग्रे शेड्स आहेत. आणि कसं आहे की मधुकरराव आमचे मित्र आहेत आणि ज्येष्ठ आहेत आणि त्यांना आपली बाजू बऱ्यापैकी ते सगळीकडे सांभाळून घेतात, परंतु ते करत असताना ते महत्त्वाचे मुद्देच विसरतात असं मला, म्हणजे हा आरोप नाही. असं आहे की तुम्हाला आठवत असेल या स्टुडिओमध्ये आणि सगळ्या वाहिन्यांच्या स्टुडिओमध्ये या निवडणुकांच्या कालावधीमध्ये जे काय घमासान सगळं झालं तुम्ही आम्ही बघितलं.
आम्ही एक गोष्ट सातत्याने म्हणत होतो, म्हणजे मी म्हणत होतोच काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून, अनेक लोक म्हणत होते की हे आता जितके एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत हे बरोबर आहे सगळे अगदी. ते तुमचं पहिलं गाणं होतं तेच होतं, ये पब्लिक है वो सब जानती है, ते हम जानते And थे. they lived happily ever after. असं त्यांचं ते होतं. आता सगळ्यात महत्वाचं काय, मधू चव्हाण जे म्हणतात आहेत, हा पराभव जो दिसत होता, अहो तुमच्या मुख्यमंत्र्यांनी 82चा आकडा आल्यानंतरचं वक्तव्य आहे त्यांचं, महापौर आमचाच बसणार 200% असं विधान आणि- यांच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी केलं होतं. नाही, मुख्यमंत्र्यांनी पण केलं की 8 तारखेला तुम्ही बघा, पूर्वी 9 तारीख जाहीर झाली होती म्हणून ते म्हणाले होते 9 तारखेला बघा महापौर हा याचा भाजपचाच बसणार, याचा मी तुम्हाला शब्द देतो, हा माझा शब्द आहे, कारण त्यांची ती टॅगलाईन होती. आता असं आहे की त्यांच्या अध्यक्षांनी सुद्धा, म्हणजे आशिष शेलार सुद्धा, म्हणजे ह्याच्या सगळ्या नेत्यांनी हे 82चा आकडा आल्यानंतरचं, म्हणजे आज जे काय हे ना सुचलंय ना, हे त्या याच्यानंतरचं पुराण आहे सगळं. हो, हो. पश्चात बुद्धी आहे ती. पश्चात बुद्धीचं ते पुराण आहे. आता त्यांनी जर समजा तेव्हाच सांगायला पाहिजे ना की नाही अरे तुम्ही तर पुढेच आहात, मग आता हा प्रश्नच येत नाही. तेव्हा समविचारी पक्षात तेव्हाही नव्हते, आत्ताही आणि नव्हते. उलट आम्ही सांगत होतो की म्हणजे जेव्हा आम्हाला विचारलं प्रेक्षक- गेलं, नाही एक म्हणजे मिनिट प्रेक्षक बरंच काही डॉक्टर, आम्हाला पडद्यामागे जेव्हा घडलं. विचारलं गेलं आणि आमच्याकडेच मोठं सगळी, आता तुम्ही काय भाजपला देणार की आता तुम्ही काय, आणि मी म्हटलं मीच होतो, मी म्हटलं हा प्रश्नच गैर लागू आहे आम्हाला. अगदी, absolutely. त्याचं कारण असं आहे की आम्ही जाणारच नाही, प्रश्नच येत नाही आमचा, आणि आमचा आम्ही हा दिला, आमचा जो हे आहे, चहापानावर तुमच्या विठ्ठल पक्षाने- लोकरे आम्ही आमचा चहापानावर- दोन्ही दिले आम्ही. भाई चहापानावर तुमच्या पक्षाने बहिष्कार टाकणं ही तर आता विरोधी पक्ष बहिष्कार टाकतात ही आपल्याकडे आता परंपराच झालेली आहे. दुर्दैव. परंतु शैलेंद्र परांजपे, चहापानाच्या वेळचं वातावरण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपचे नेते हे तुझ्या गळा माझ्या गळा असे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्हाला हसताना दिसत होते, हास्यविनोद चाललेले होते. चहापानाला शिवसेना हजर राहायचं कारण काय वाटतं तुम्हाला? चहापानाला हजर राहण्याच्या आधी पण एक घटना घडली होती की त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो की सर्वसामान्य लोकांच्या पटकन कदाचित ते लक्षात येत नाही, नोटीस केलं जात नाही म्हणून. ज्यावेळेला या सगळ्या पडद्यामागच्या वाटाघाटी चालू होत्या आणि जसं मधुभाऊ किंवा म्हणाले भाई की 82 आल्यानंतरही आमचाच मुख्यमंत्री असं म्हटल्यानंतर आमचाच महापौर सॉरी आमचाच महापौर असं जेव्हा म्हटलं गेलं त्याच्यानंतर सगळे मार्ग एक्सप्लोर केले गेले. ते पाहिल्यानंतर शिवसेना कुठेतरी 10-11 जागांनी पुढं आहे असं लक्षात आल्यानंतर तलवारी मॅन केलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोनवरनं सांगितलं की जनरली कॅबिनेट मंगळवारी होते, ती अचानक शुक्रवारी घेण्यात आली. शनिवारी फॉर्म भरायचा होता, तर सर्वसामान्यपणे मधुभाऊंना माहिती आहे की शुक्रवारी वगैरे कॅबिनेट असाधारण परिस्थितीशिवाय होत नाही. मग अचानक शुक्रवारी कॅबिनेटची मिटिंग व्हायचं कारण काय? आणि ती जेव्हा झाली तेव्हा मी निमूटपणे वगैरे शब्द वापरला तर मारायला येतील कदाचित मला, पण निमूटपणे मंत्री आले होते. आणि जाताना यावेळेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर जाताना पारदर्शकतेची कॅबिनेटमध्ये मागणी केली. हे कोणी सांगितलं तर नवे नेते शिवसेनेच्या मंत्र्यांमधले एकनाथ शिंदे, कारण ते आता विजयी झालेत ठाण्यामध्ये, त्यामुळे ते आता नेते आहेत मंत्र्यांमध्ये. तेव्हा त्यांनी बाईट दिला होता की आम्ही पारदर्शकतेची मागणी केली. आणि मग खिशातले राजीनामे जे होते ते ठेवून दिलेत आणि ते आता खिसे हलके झालेत, म्हणून ते वातावरण चहापानाला हलकं फुलकं होतं आणि खिशात राजीनामा नसल्यामुळे मिठी वगैरे मारता आली. इतकं सोपं होतं. यावेळचा चहा हा गोड होता की कडू होता? नाही, चहा नेहमीच गोड असतो, विरोधक येतच नाहीत, पण स्वकीयांनी प्यायल्यामुळे जास्ती गोड होता. मधुभाई, हा बोला. आपण चहा पाण्यावर बहिष्काराबद्दल बोललात म्हणून, म्हणजे जर आपला प्लीज कसं आहे की हे सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने आम्ही विशेषतः शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आम्ही सातत्याने बोलतोय. हे काहीतरी त्याच्यामध्ये थातूरमातूर हे करत आहेत आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवते, उदयजी आपण सगळे संवेदनशील आहोत. आत्ताच तुम्ही ती जी ह्याची म्हैसाळ्याची जी ही दाखवली बातमी, अहो आपण इतके असंवेदनशील आहोत का गेल्या 58 दिवसामध्ये? आमचं म्हणणं असं आहे, तूर हे आणखी नवीन आणि ते आहेच, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही यांची भेट घेतली, राज्यपालांची. त्याने आम्हाला, ते हैदराबादला होते, 6चा वेळ दिला, ते 5ला उतरले आणि आम्ही त्यांना म्हटलं की आपण प्रमुख आहात, कारण
संवैधानिक आपलं पद आहे. आपण आपल्या भाषणामध्ये एक निर्देश द्या त्यांना की तो आज नव्हता. तो नव्हताच. ते मागच्या पानावरनं पुढचंच होतं. ते त्याच्यावर कधीतरी बोलू. आजचा तो विषय नसल्यामुळे मी नाही बोलत आहे. पण हे कारण होतं की आम्ही त्यांना हे सांगतोय, बरं तुम्हीच सांगितलेलं 7-12 कोरा करतो, तुम्ही सांगितलं. आजचा विषय माहित होणार, आपण विषयावर नाही, बोलूया. नाही, अहो ते चहा पानावर बहिष्कार का हा विषय जेव्हा झाला त्याचं म्हणतोय मी. आम्ही चहा पानावर बहिष्कार टाकण्याचा विषय बहिष्कार अलिखित प्रथा झालेली आहे. तुम्हाला अस्वस्थ होण्याचं कारण नाही. अडचणीचं काही नाही, अडचणीचं काही नाही. आपण त्या विषयावर बोलू, काही अडचणीचं नाही. पुढचा एक प्रश्न विचारतो की 8 जिल्हा परिषदा अशा आहेत, मग त्याच्यामध्ये जालना आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, हिंगोली आहे, मला वाटतं बुलढाणा पण आहे. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला शिवसेनेची मदत लागणार आहे. मुंबईच्या घेवाणीत या 8 जिल्हा परिषदा आल्या. हे बघा, देवाणघेवाण मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगतो, अभिनिवेशाने सांगत नाही. भारतीय जनता पक्ष अजिबात त्या ठिकाणी करत नाही. 8 महानगरपालिकांमध्ये आमचा सरळ कुठलीही पाठिंबा न घेता आमचे महापौर येणार आहेत. या महाराष्ट्रामध्ये 14 जिल्हा परिषदा बोलतोय. हो, जिल्हा परिषदा 14 अशा आहेत. 12 किंवा 13, माझ्या माहिती 12 किंवा 13 असं आहे. एखादा आकडा इकडे तिकडे असेल की पूर्ण बहुमत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आहे. मुद्दा असा आहे की त्या जिल्हा परिषदांचं या ठिकाणी राजकारणामध्ये नेहमी व्यवहार्य निर्णय घ्यावे लागतात आणि ते जनतेला वेठीस धरून चालणार नाही. जिल्हा परिषदांमध्ये समजा आता आम्ही समजा एका ठिकाणी 6 सदस्य कमी पडतात आणि ते समजा शिवसेनेकडे 6 सदस्य आहेत आणि काँग्रेसकडे 7 आहेत. एखाद्या जालन्याचं उदाहरण घ्या, म्हणजे मी आता फक्त उदाहरण देतोय, तिथे कमी असेल तर काँग्रेसचा 6 लोकांचा पाठिंबा घेऊन तिथे आम्ही त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष निवडून आणणार नाही आहोत. स्वाभाविकताच त्या ठिकाणी ज्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात महाराष्ट्रात काम करतोय त्यांचेच घेणार आम्ही. सौदा इथे नाही आहे. इथे आता तुम्ही हँगिंग तर ठेवणार नाही आहेत, त्रिशंकू तर ठेवणार नाही जिल्हा परिषद. मला फक्त एवढंच प्रेक्षकांच्या नजरेला आणून द्यायचंय की आता ही जी तुमच्यात मनोमिलन झालेलं आहे ते व्यवहार्य मनोमिलन जनतेच्या हितासाठी. नाही, बरोबर आहे. हे सगळं जनतेच्या हिताचं. काँग्रेसने काय केलं नाही का? बघा, मी आपल्याला एक उदाहरण देतो. 2004 साली 2004 साली एकमेकांच्या ह्यांच्याच शब्दात सांगायचं तर उरावर बसले होते, पण छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी, सगळी वर्तमानपत्राची कात्रणं काढा त्यावेळेची मंत्रिमंडळ बनवण्याची. व्यवहार्य निर्णय त्यांनी घेऊन 2004 साली आघाडीची सत्ता स्थापन केली होती. मला एक सांगा, मुख्यमंत्री दिल्लीला गेले, पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर शिवसेनेबाबतची भूमिका बदलली का? माझं जर तुम्ही तर्क म्हणून सांगाल, मी काय त्या बैठकीत नव्हतो, परंतु जो काय भारतीय जनता पक्षाचा आणि नेत्यांचा आत्मा काम करण्याचा, राजकारण करतानाचा आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी एका महापौर पदासाठी सगळं राज्य आणि सगळं त्या ठिकाणी असं विचार होऊ शकला असेल. जनता त्या ठिकाणी उद्या समजा असं वादासाठी गृहीत धरा की बीजेपीने त्या ठिकाणी ये न के न प्रकारेनं महापौर निवडून आणला असतं. ते शक्यच नव्हतं. कोणाचा पाठिंबा घ्यावा लागला असता की ज्यांच्याशी वैचारिक लढाई आहे त्यांच्याशी, निदान एखाद्या समका विचारावर किंवा नैसर्गिक विचारावर झालं तर एका महापौर पदासाठी उद्या समजा शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला असता, मी आता हिप्स अँड बट्स बोलतोय भूतकाळातलं, तर जनताच म्हणाली असते की तुम्ही आम्हाला निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ढकलून दिलंय. आणि जे माननीय शरद पवारांनी विशेषतः एनसीपीला जास्त करून जे उतावळे झाले होते त्या ठिकाणी जास्त प्रमाणात, यांचे नेते संयमाने तरी बोलत होते, उतावळे झाले होते, पाठिंबा घ्या, तटकरे, तुम्हाला काही नाही, डिवोर्स होण्याचा प्रयत्न करत होते. मला असं वाटतं घेतलेला निर्णय व्यवहार्य आहे आणि योग्य आहे. ज्यांना आज तुम्ही उतावळे म्हणताय त्यांनीच तुम्हाला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा पाठिंबा दिलेला होता, तेव्हा ते उतावळे वाटलं. त्यावेळेला मतदान झालं नाही. भाई त्या सभागृहामध्ये विधान परिषदेत होते, मतदान झालेलं नाही, वाचली नाही. त्यावेळेला जे अध्यक्ष होते त्यांनी आवाजी मतदानाने बहुमत झाले जाहीर केलं. एनसीपीच्या लोकांनी पाठिंबा काय दिला नव्हता. आम्ही जाहीर देऊ असं माननीय शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यावेळेला ते उतावळे नव्हते. हा, माझ्या मते उतावळेच होते त्यांच्या दृष्टीने. की तसा भाजपचा लौकिक आहे. त्यांना हवं असेल त्यावेळेला ते त्यांना मित्र वाटतात, तेव्हा त्यांना गरज भागली की त्यांना ते काय वाटतात हे आपण महाराष्ट्र गेली आता 2-3 वर्ष पाहतोय. आणि त्यामुळे मी म्हणण्याची आवश्यकता नाही, ते एक दुसऱ्यालाच म्हणतात आहेत काय आहे ना काय नाही. मी त्याच्यामध्ये माझा हे शब्द किंवा मी वाईट शब्द वापरणार नाही. पण महत्त्वाचं असं आहे, जो निकष हे जिल्हा परिषदेचा लावतात की नाही लोकांची फसवणूक होता कामा नये, मग मुंबईकरांची फसवणूक झाली. ज्या मुख्यमंत्र्यांनी ह्या मुंबईकरांना सांगितलं
पारदर्शक हे होण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये हे करणार आहोत, मुंबईचा महापौर बसवणार आहोत. आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या 38 की 36 ज्या सभा झाल्या त्याच्यातल्या जवळजवळ 12 सभा ह्या मुंबईतच झाल्या. म्हणजे त्यांनी मुंबई हाच एक प्रतिष्ठेचा विषय केला होता. सगळ्यांनीच केला, त्या सगळ्यांनीच केला होता, आम्ही सोडून सगळ्यांनीच केला होता. आणि 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 चुकून बोलला का? नाही, चुकून नाही, मुद्दाम बोललोय. त्याचं आम्ही नाही सोडून. नाही, मी ह्याच्या अगोदरही बोललोय. म्हणजे मी फक्त त्यांनी प्रतिष्ठेचा केला असता तरी त्यांना ती सीट मिळालेलं नाही, नाही, मी असतं. पण बाई सत्य बोलणार आहे. मी सत्य तेव्हाही बोललो, आताही बोललो, ते सांगू इच्छितो. आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईकरांना सांगितलंय, आम्ही एक संघ टीम म्हणून लढलोच नाही. आमच्या आणि कुणाला काय वाटत असेल, आता नव्या मुंबई प्रदेशाध्यक्षाच्या खाली नक्कीच लढलं जाईल. भाई, तुम्ही तरी नक्की सांगू शकाल? असं आहे की तुम्ही मीडियाने मला प्रदेशाध्यक्ष बनवलाय, त्यामुळे तुमचे आभार मानावे की ह्याने माझं नुकसान होणार आहे हे मला माहित नाही या घडीला तरी. परंतु हे मात्र नक्की की मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे. हाच जर निकष जे मधू चव्हाण जिल्हा परिषदेचा निकष सांगतात आहे तो, आता त्यांचं माहिती त्यांना पूर्ण आहे कदाचित. 25 जिल्हा परिषदांपैकी 13 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही ऑलरेडी आमचा अध्यक्ष बसतोच आहेत. उर्वरित ज्या 12 आहेत ज्याचा त्यांनी उल्लेख केला तो बरोबर आकडा आहे. पण त्यांचं हे गणित चुकीचं आहे की त्या 12च्या 12 ठिकाणी हे मेजॉरिटी येतात. नाही तर फक्त आणि फक्त 2 किंवा 3 ठिकाणीच फक्त त्यांना ते भी आहे. त्याच्यामध्ये फरक असा आहे, तुम्हाला मी सांगतो. औरंगाबाद, जालना, सांगली, कोल्हापूर, नाशिक, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ या ठिकाणचं चित्र एक प्रकारे संमिश्र आहे. त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर त्यांची सत्ता येऊ शकते. अर्थात याचा अर्थ शिवसेना दुसऱ्या कोणाबरोबर गेली तरी त्यांची सत्ता येऊ शकते, हेही तितकंच सत्य आहे. अथवा भाजप शिवसेने व्यतिरिक्त काँग्रेस किंवा एनसीपी बरोबर गेला तरी देखील त्यांची सत्ता येऊ शकते. अशा प्रकारचं या अर्थाने ते संमिश्र चित्र आहे असं मला म्हणायचं. नाही, तसं आपण जे म्हणताय तसं ते पूर्णतः 12 जिल्हा परिषदांचं नाही, सगळ्या ठिकाणी नाही आहे. 12 जिल्हा परिषदांचं हे मी ते म्हणतोय, ते 12 आकडा बोलले म्हणून मी 12चं म्हणतोय. तर तसं ते नाही. त्याच्यामध्ये अशा माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माहिती कमी जास्त प्रमाणात चुकीची असू शकेल, कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी यांना शिवसेनेच्या सपोर्ट शिवाय त्यांना तिथे बसवताच येणार नाही, या तर शिवसेनेचा तरी किंवा त्यांचा तरी. त्यामुळे तशी ती हे नाही. बरं, तोच निकष आपण मुंबईमध्ये लावायला पाहिजे होता सुरुवातीलाच. हे कशाला करण्याचं कारण होतं म्हणजे हे पूर्णतः की जे आता तुम्ही म्हणताय की 12 ठिकाणी आम्हाला सत्ता मिळू शकते आणि हे खरं आहे. फक्त ती भाजपलाच मिळेल असं नाही, जिल्हा परिषदेमध्ये दोघांना ती वाटून मिळेल. हाच निकष मुंबईमध्ये लागू शकला असता. रिझल्ट झाल्या ते हे म्हणू शकतात असं ना, आम्ही म्हणतोय की तुम्ही मॅन केलं म्हटल्यानंतर तुम्हाला राग काय येतोय मला काही कळत नाही. भाई आणि मधू, तोच तर सवाल आहे. निवडणुकीनंतर अंकुश कुणाचा कुणावर. एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहता झी 24 आपण पाहताय अंकुश कुणाचा कुणावर. अंकुश कुणाचा कुणावर याविषयी चर्चा करतो. आपल्यासोबत मधू चव्हाण, भाई जगताप आणि शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र परांजपे, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला समर्थन दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेबद्दल नरमाईची भूमिका घेताना दिसतोय, तर सामनाची भाषा जेवढी होती तेवढीच तिखट आहे भारतीय जनता पक्षाबाबत. काय सांगा? त्याच्यात 2 गोष्टी की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा असं जाहीर नाही केलेलं. आम्ही महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही, उपमहापौरपदाची नाही, स्टँडिंगची नाही, कुठल्याही कमिट्यांची लढवणार नाही. आणि केलं मतदान गरज लागली तर शिवसेनेला करू, मात्र काँग्रेस, एनसीपी किंवा जे आयडिओलॉजिकली विरुद्ध आहेत त्यांना करणार नाही, इतकं जाहीर केलं आहे. आणि जसं मुख्यमंत्र्यांनी एकीकडे त्यांचं सरकार नोटीसवर होतं, राज्याच्या हिताचा विचार केला आहे, हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्याचबरोबर शिवसेना अजूनही तलवार मॅन करायला तयार नाही. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी 2 मेखा किंवा मेख मारून ठेवल्यात 2 ठिकाणी आणि त्याच्यात उपलोकायुक्तांची अजून नेमणूक झालेली नाही. तसा अधिकार त्यांना नाही. त्यांनी ते सर्वच महानगरपालिकात आहे, परंतु चर्चा जी होणार आहे ती लोकायुक्तांना विनंती केली जाणार आहे की एक स्वतंत्र उपलोकायुक्त मुंबईसाठी असावा, नाही मुंबईसाठी असावा, अशी विनंती सरकार लोकायुक्तांना करणार आहे की एक उपलोकायुक्त फक्त मुंबईसाठी असावा. आणि याच्यावरच एक प्रश्न मधुवे असा येतो की शिवसेनेने वर्षावर देखील उपलोकायुक्त नेमणार का, असा एक खवचट सवाल तुम्हाला केलाय. काय उत्तर द्याल? मला असं वाटतं की शिमगा गेलाय आणि त्यामुळे कवित्व सुद्धा मी त्याच्यावर चर्चा करू इच्छित नाही.
म्हणजे सामनाचं जे काय त्या ठिकाणी स्वभाव आहे निवडणुकीनंतर, तो आमचा स्वभाव आम्ही कंटिन्यू करू इच्छित नाही, कारण त्याचे परिणाम भविष्यात काय होतील ते सामना विचार करत नाही. आम्ही उद्धव ठाकरेजी काय बोलतात त्याच्यावर त्या ठिकाणी करत आहे. मूळ मुद्दा असा आहे की या ठिकाणी आता जसं यांनी सांगितलं की उपलोकायुक्त पद जे आहे ते 3 लोकांची जी समिती आहे, झहा, त्याच्यानंतर गौतम चटर्जी आणि काळे, या तिघांची समिती, ही महानगरपालिकांचा कारभार हा सर्वच म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाचं हे करत नाही. प्रशासक, कमिशनर सुद्धा हे ॲडॅमेज असू शकतात. आणि म्हणून आणि उपलोकायुक्त त्याच्यामध्ये जो पारदर्शकता शब्द आहे ज्याची टिंगलटवाळी कुणी केली, परंतु एकच वाक्य सांगतो आणि आपल्या विषयावर येतो की त्या पारदर्शकतेवर 82 लोक निवडून आले आहेत. तर मुंबईच्या लोकांनी किंवा आम्हाला घरी बसवलं असतं. मूळ मुद्दा आहे की अंकुश कोणाचा कोणावर नाही, कारभार नीट व्हावा म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचं उपलोकायुक्त, कारण एका राज्याचा अर्थसंकल्प असलेलं, बजेट असलेलं मुंबई महानगरपालिका आहे. जसं माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी उदाहरण देतात आपल्या प्रचारामध्ये की रस्त्याचा का झालं. मला सांगा, उपलोकायुक्त हा स्टँडिंग कमिटीवर मुंबईच्या इतरत्रही ठेवणार ही वस्तुस्थितीच आहे, पण स्टँडिंग कमिटीवर लक्ष ठेवणार का, किंबहुना घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जनहितासाठी अथवा योग्य अथवा अयोग्य अशी छाननी करणार की नाही? मला असं वाटतं ते कायद्यानुसार करता येणार नाही, कारण तो ऑटोनॉमस बॉडी आहे. मी तुम्हाला पारदर्शकता याचं उदाहरण देतो की जे लोक त्याचं सोयीस्करपणे अर्थ लावतात. मी महानगरपालिकेमध्ये होतो. पारदर्शकता याचा अर्थ असा की एखादा टेंडर भरायचं आहे तर तुम्ही 40% बिलो भरायचं आणि त्याच्यामध्ये प्रोव्हिजन अशी करायचं एक्सेलेशन किंवा व्हेरिएशनची, आणि ते व्हेरिएशन मग मूळ जर त्या ठिकाणी टेंडर जर 10 कोटीचं असेल तर व्हेरिएशन 100 कोटीचं. पारदर्शकता याचा अर्थ असा की 10% त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या गोष्टी काय लक्षात घेऊन टेंडरच मुळामध्ये जेवढा खर्च लक्षात येईल तेवढं त्या ठिकाणी भरावं. महानगरपालिकेत चालतं काय काही ठिकाणी की बिलो 100 रुपयाचं काम 40 रुपयात करायचं, 30 रुपयात करायचं बिलो टेंडर. पारदर्शकता त्या तुम्ही आता मधुबाईंची बॉडी लँग्वेज बघताय, तुम्ही मला सांगा, ही जी आता शस्त्रसंधी मुंबई महानगरपालिकेत एक प्रकारे शिवसेनेला समर्थन देऊन शस्त्रसंधी झाले, ते आणखीन किती काळ टिकेल असं वाटतंय? नाही, काय माहितीये का, त्यांना ते पचलेलंच नाही. ही शस्त्रसंधी म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या तलवारी मॅनच केल्यात. शस्त्रसंधी 2 प्रकारे होते. एक की तुम्ही त्या बाबतीमध्ये काही जी काय समजा एक राजकीय देवाणघेवाण, मी दुसरं काय म्हणत नाही, राजकीय देवाणघेवाण, मग ते काय असेल, कारण जेव्हा अशा प्रकारे सरकार असतात त्यावेळेला काही असेल, जसं सुरुवातीलाच आपण म्हणालात की जिल्हा परिषदा लक्षात ठेवून वगैरे वगैरे त्या होतात. पण आता मला मधू चव्हाणांचं आश्चर्य वाटतंय, आणि याच्यापूर्वी मी हे बोललोय, जे काही ते प्रोसेस सांगतात आहेत, ज्या महानगरपालिकेमधून ते आले त्या महानगरपालिकेमध्ये हे त्यांच्या बरोबर खांद्याला खांद्यावरून मांडीला मांडी लावून 22 वर्ष होतेच ना हो. मग हे एस्कलेशन वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी मला भाई तुम्हाला मला मोठं आश्चर्य काय वाटतंय मी सांगतो तुम्हाला. म्हणजे मला भीती काय वाटते ती, आणि ही भीती आम्ही बोलूनही दाखवल्या अनेक वेळेला. एकतर ही ह्यांची एक लुटुपुटूची लढाई, सुमो कुस्ती हा शब्द वापरला होता मी आणि अनेक लोकांनी वापरला, तर आपणही वापरला होता कदाचित. पण हे सगळं मुंबईकरांना गृहीत धरून जे करायला निघालेले होते, दुर्दैवाने त्या ट्रॅपमध्ये मुंबईकर फसलेला आहे. आणि आत्ता ह्यांनी जरी सांगितलं की आम्ही कुठची पदं घेणार नाही, त्यांना या मुंबई महानगरपालिका कायद्याच्या अनुसार, त्यांच्या संख्येनुसार त्यांना सगळीकडे प्रतिनिधित्व मिळणारच आहे. प्रपोर्शनल ते सगळ्यांना तो कायदाच आहे. त्यामुळे हे काय म्हणू शकतात जास्तीत जास्त, आम्ही महापौर नाही मागत, आम्ही उपमहापौर मागत नाही, आम्ही चेअरमन मागत नाही कुठला बीएसटीचा किंवा स्टँडिंग कमिटीचा, एवढंच म्हणू शकतात. पण ह्यांची माणसं तिथे असतीलच, जी पूर्वी सुद्धा होती. मग जर मुंबईकर लुटला जात होता, जर मुंबईकराचे पैसे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने एक्स्केलेट करून जर ते केले जात होते, तर मग तेव्हा हे होतेच. त्यावेळेला तुम्ही मधुबाई येतो एक मिनिट. उपलोकायुक्त याची मागणी म्हणजे एक प्रकारे याची घोषणाच आज मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. याचा फायदा कोणाला होणार आहे का? ही धोक्याची घंटी कुठल्या पक्षासाठी आहे का? त्याच्या हा कोणावर तरी घातलेला घाव आहे? काय वाटतं? मी डॉक्टर एक गोष्ट तुमचं लक्ष जरा आकर्षित करू इच्छितो एका गोष्टीकडे, ज्याचा उल्लेख मधू चव्हाणांनी त्यांच्या ओघाने आलेल्या ह्याच्यामध्ये वक्तव्यात केला.
मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्या ऑटोनॉमस आहेत हो. अशा पद्धतीने तुम्हाला हे कुठलीही नियुक्ती करताना त्याचं तुम्हाला कायदेशीर सगळा हे करावाच लागतो. आज तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या अधिकार क्षेत्रात आहे. हेच जर काम तुम्हाला आठवत असेल, नुसतं त्या इथे तिथले जे कमिशनर आहेत आयुक्त, त्या आयुक्तांच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही निर्णय घेतला होता त्यावेळेला हे सगळे तुटून पडले होते. आमच्या ऑटोनॉमस ह्याच्यावर गदा आणतात आहेत वगैरे वगैरे. मग आज तुम्ही बाहेर राहून हा काड्याकरणाचा हा जो काही हे चालवलेला आहे, त्यापेक्षा तुम्ही तुमचे 82 सदस्य आत आहेत जे यंत्रणेबरोबर असतील त्यांना सांगा ना, पारदर्शक तर सोडा, पारदर्शक करा की म्हणा. भाई कसलं लॉजिक, म्हणजे नेहमी भाई लॉजिकल आर्ग्युमेंट करतात, त्यांचं मला इलॉजिकल असं वाटतंय. त्याचं कारण असं की आपल्याला लोकपाल केलंय, लोकसभेमधले अधिकार आहेत, विधानसभेत तरी लोकपाल का आणलंय आपण, न्यायालय का आणलेत. ह्याच्यामध्ये एक असं आहे की आता रामराव अधिक उपमुख्यमंत्री असताना, स्वर्गीय रामराव अधिक उपमुख्यमंत्री असताना 2 त्या ठिकाणी सेक्शन मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यात तरतूद करण्यात आली. एक कॉर्पोरेशन बरखास्त करण्याचं कलम कधीच नव्हतं, ते घालण्यात आलं. आणि त्या ठिकाणी ॲट द स्ट्रोक ऑफ द पेन कुठलाही महानगरपालिकेचा प्रस्ताव राज्य सरकार त्याला ते स्थगिती देऊ शकतं. हे असताना सुद्धा प्रत्येक वेळेला समजा एखादी चुकीची गोष्ट घडली भविष्यात आणि त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली, तर शिवसेनेचा, आपण असं मी वादासाठी म्हणतोय, शिवसेनेचा महापौर आहे, शिवसेनेचे सगळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष आहेत म्हणून हा छळ करतोय असा त्या ठिकाणी ठपका येऊ शकतो. आणि म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी, कोणी भ्रष्टाचार करेल शिवसेना वगैरे अशा दुष्ट हेतूने हा त्या ठिकाणी आणलेला डीपी प्लॅनला स्थगिती दिलीच होती ना. मला असं वाटतं की अंकुश ठेवण्यासाठी नाही तर पारदर्शी कारभार सतत कंटिन्यू राहावा त्याच्यासाठी असेल. मला उलट असं वाटतंय की एकीकडे तलवार मॅन केली असं म्हणत असताना किंवा वाटत असताना जनतेला, माध्यमांना, आणि आम्ही कुठलीच निवडणूक लढणार नाही असं म्हणत असताना 3 ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची कमिटी सगळ्या महापालिकांना एकदम पारदर्शक करण्यासाठी रिपोर्ट देणार आहे 3 महिन्यात. एक उपलोकायुक्ताच्या दर्जाचा माणूस मुंबईसाठी नियुक्त केला जाणार आहे आणि सर्व कमिट्यांमध्ये संख्येप्रमाणे, म्हणजे नगरसेवकांच्या संख्येप्रमाणे 10 जण, म्हणजे शिवसेनेचे 10 आणि भाजपचे 10 स्टँडिंग मध्ये असणार आहेत. त्यामुळे ते त्यांचा रोज किती छळ करतील, म्हणजे प्रत्यक्ष सासूने नाही केला तर नंडेच्याकडनं होईल आणि नंडेकडनं नाही झालं तर शेजारणीकडनं होईल, असं शिवसेनेची अवस्था होईल असं मला वाटतं. शैलेंद्र, म्हणूनच हाच प्रश्न आहे की अंकुश कोणाचा कोणावर राहणार आहे. निवडणूक न लढवून भाजप नगरसेवकांनी एक प्रकारे अधिक जबाबदारीनं अंकुश ठेवावा याची सोय मुख्यमंत्र्यांनी आज करून दिली. अंकुश भाजपचाच असणार आहे शिवसेनेच्या महापालिकेतल्या कारभारावर, पण तो अंकुशच्या साईजचा नसणार आहे. म्हणजे हत्तीच्या गंडस्थळाला अंकुश लावतात आणि त्याला पेन झाले की तो कंट्रोलमध्ये येतो. इथे हत्ती छोटा आणि अंकुश जास्ती मोठा आहे अशी परिस्थिती आहे. मी म्हणजे आपण तज्ञ आहात या सगळ्या गोष्टी. तज्ञ असं मी आणत नाही किंवा माझा दावा पण नाही तसा. मी सांगतो आपण तज्ञ आहात ह्या सगळ्या, कारण आपला विषय आहे तो ह्या सगळ्याचा. याच्यामध्ये अंकुश हा राज्य शासनाचा कायद्याने हा असतोच असतो, त्यामुळे तो काय वेगळा काहीतरी अंकुश नाही. दुसरं महत्वाचं उलट पक्ष करेक्ट. आता त्यांनी जे म्हणाले आणि आता आपला जो विषय झाला सामनामधून त्यांनी तलवारी मॅन केल्या नाहीत, तर यांनी हा एक मार्ग हे ठेवलेला आहे त्यांच्या डोक्यावरती, हे ठेवलेले आहे मुख्यमंत्र्यांनी, तलवार लटकती म्हणा किंवा काय. पण एवढं मात्र नक्की, कोणाला आवडो न आवडो, या संपूर्ण लढाईमध्ये खऱ्या अर्थाने जर शब्द कुणाचा खरा झाला असेल तो उद्धव ठाकरेंचाच खरा झाला, त्यांचाच तो खरा झाला. एक प्रकारे बिनशर्त पाठिंबा देऊन आपलं संख्याबळ सिद्ध करण्याकरता लागणाऱ्या तडजोडी करण्यापासून, म्हणजे एक प्रकारे या नामुष्कीपासून शिवसेनेला दिलासा मिळाला. नाही, मला असं वाटतं की मला ते माहीत नाही, कारण शिवसेनाच याच्या बाबतीमध्ये सांगू शकेल. आपण जे ओव्हरऑल पिक्चर जे बघतोय, एक गोष्ट अशी आहे, हे ह्यांनी जेव्हा सत्ता स्थापन केली तेव्हा यांच्याकडे सुद्धा काय 145 लोक नव्हतेच, 123च होते. मग कोणाचा तरी पाठिंबा गृहीत धरून त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि सरकार स्थापलं.
तसाच या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा करता आलं असतं. काय एवढं मोठं असं सरकारने स्थापलंय. एक मिनिट तुम्हाला नाही, ते तुम्हाला कसं केलं ते तुम्ही नाही, सांगा. नाही, तुम्हाला सांगतो ना. परंतु तुमची संख्या नव्हती हे म्हणतोय मी. बघा, लोकशाहीचा संकेत आहे. जसं स्वर्गीय त्या ठिकाणी शंकरदयाल शर्माजींनी 13 दिवसाचं आमचं सरकार आलं, ज्यांचे खासदार जास्त त्यांनाच पहिले. त्यावेळेला अलेक्झांडर राज्यपाल होते, त्यावेळेला आमचे खासदार युतीचे. त्यामुळे काय त्यांनी आम्ही काय कोणाचं ग्रहित 137 लोकांची गोळाबेरीज झाली होती. नाही, पण माझं म्हणणं असं आहे की माझं म्हणणं त्याच्यामध्ये एवढंच आहे की जेव्हा हेच तुम्हाला नंबर लक्षात आल्यावर आलंच होतं ना. म्हणजे मला एक सांगा, निवडणुकांचे मुंबई महानगरपालिकाचे निकाल जाहीर झाल्यानंतर काय बदल झाला? तर काहीही नाही. एकच बदल झाला, 4 अपक्ष यांच्याकडे आले, 4 अपक्ष त्यांच्याकडे गेले. म्हणजे त्यांच्यामधला जो गॅप 2चा होता तो कायमच होता. आणि गवळी दोघांकडे. आणि आता ते मला माहित नाही, ते आता ते सांगू शकतील, कारण वर्षावर जाऊन त्यांनी हे केलेलं आहे, तर मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की परिस्थिती बदलली कुठं? आज जे काय त्याच्यानंतरचं, म्हणून मी म्हटलं पश्चातापानंतरचं जे कवित्व आहे, हे मुख्यमंत्र्यांना पश्चातापानंतरचं कवित्व सुचलेलं आहे असं मला सांगा. काही आमच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप झालेला नाही. अतिशय विजन क्लिअर आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला काय त्या ठिकाणी करायचंय. त्यामुळे आम्ही शैलेंद्र, आजचं राजकारण असं झालेलं आहे की उघड जो शत्रू असतो त्यापेक्षा सुद्धा मित्राच्या सोंगात असलेला सहकारी जास्त डेंजरस असतो का? नाही, आणि म्हणूनच जसं मगाचा विषय होता की पारदर्शक 82 असले तरी अपारदर्शक 2 जास्तीच आहेत, याची जाणीव झाल्यामुळे कदाचित तलवारी मॅन नसतील पण 2 पावलं मागे यावं लागलं असेल. ते 2 अपारदर्शक जास्त. आणखीन एक मुद्दा असा येतोय की दोघांनी एकमेकांवर प्रचंड वार केले. अशा कुठल्या गोष्टी असतील की ज्या भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेला कधीही विसरणार नाहीत की ह्या गोष्टी यांनी बोललेल्या होत्या, आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपला कधी विसरणार नाहीत की भाजपचे नेते हे बोललेले होते? म्हणजे अशा काय गोष्टी होत्या? म्हणजे भाई जसं म्हणाले ना की हे तज्ञ वगैरे, तर मी जरी स्वतःला तज्ञ मानत नाही, पण पत्रकारिता जी करतोय 28 वर्ष, त्याच्यातनं एवढंच लक्षात आहे की कार्यकर्ते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतील आणि पुढच्या तिमाही चाचणीच्या वेळेला त्यांना आठवून 32 मार्क मिळतील 40 पैकी, अशी काही परिस्थिती नाही. ही मंडळी अशा गोष्टी लक्षात ठेवत असते. तर रामदास कदमांना तुझा पगार किती, तू बोलतो किती, असं मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीत म्हणाले होते आणि काल चहा प्यायले बरोबर. तर असं काही होत नाही. आता जर नेतेच असं जर करत असतील तर कार्यकर्ते काय लक्षात ठेवतील की कोण काय बोलतो आणि आपल्याला परीक्षेला प्रश्न येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी त्यांचा घसा बसला होता म्हणून त्यांनी पाणी प्यायलं. आपण ते पाणी प्यायल्याच्या नंतर ते असं म्हणाले, आज मी पाणी पितोय आणि 21 तारखेला मी पाणी पाजणार आहे वगैरे वगैरे. या ज्या सगळ्या गोष्टी, असं वाटतं भाई लोकशाहीमध्ये पक्ष अभिनवेशाने बोलावं लागतं. ते निवडणुकीसाठी किती वेळा पाणी पितात. राजकारणामध्ये आता शेख अब्दुल्ला यांनी संशयास्पदरित्या त्या ठिकाणी एक आमच्या नेत्यांचा तिथे मृत्यू झाला, पण त्यांचा नातू उमर अब्दुल्ला हा आदरणीय अटलजींच्या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी होते. देशहित लक्षात घेऊन इतिहासातल्या काही गोष्टी विसराव्या लागतात. मी काँग्रेसच्या 100 काँग्रेस त्या ठिकाणी मुस्लिम लीग बरोबर काँग्रेसने ज्यांनी देशाचं विभाजन केलं, त्या मुस्लिम लीग बरोबर नेहरूजी आणि इंदिराजी गेल्या होत्या. दूरचा विचार करावा लागतो. तुम्ही आमचं सोडा, तुम्ही ज्या काश्मीरच्या जनतेचं हित लक्षात घेऊन पक्षीय स्वार्थ मुलगी आज एक लॉंग शॉट घेतला तर लक्षात येईल प्रेक्षकांच्या. लॉंग शॉट घ्या, कारण मला आज बसवताना मध्ये हीच कल्पना होती याची शक्यतो वॉरिंग फॅक्शनच्या मध्ये बघून असावा म्हणून बसवत होतो. मधुबाई, असा काय दूरचा विचार या सगळ्या निर्णयात झाला होता? एकदा लोकांना कळू तरी द्यात की मुंबई महानगरपालिकेत यशस्वी माघार घेण्यामध्ये तुमच्या पक्षाचा असा दूरचा विचार तरी काय होता? मला एक पुन्हा मी सांगतो आपल्याला, याच्यात पराभूत मनोवृत्तीने सांगत नाही. आता मुळामध्ये पुन्हा ते वाक्य त्या ठिकाणी सांगतो, आहे आणि नाही याच्यात फरक आहे. शिवसेनाचे 2 म्हणा 4 म्हणा त्यांनी त्या ठिकाणी जास्त आहेत, अपारदर्शक जास्त आहेत. नाही ना, तो मी शब्द वापरत नाही आता, कारण काही शब्दांची ते निवडणुकी ज्या शब्दांची आपण ते सामन्याच्या अग्रलेखात करतील आम्ही करणार नाही आता, आलं लक्षामध्ये. त्यामुळे आता त्यांचे जास्त आहेत, आमचे 2 कमी आहेत. कुठल्याही प्रकारचं गणित जरी मांडण्याचा प्रयत्न केला असता
तरी भारतीय जनता पक्ष असंघाचे संघ करणार नव्हता दोन्ही पार्टींची. अरे आम्हीच आलं करणार लक्षात नव्हतो ना? असंघाचे. आणि म्हणून आता ते आम्हाला सांगतायत की ते उभं करणार होते. त्यांनी आता बघा त्यांचा हेतू किती वाईट होता. आम्ही जर उमेदवार भरला असता, भाईने त्याचं उत्तर द्यावं, आम्ही नॉमिनेशन भरलं असतं आणि शिवसेनेचं भरलं असतं तर ते भरणार होते. आता त्यांनी का भरलं नाही? आता मला मोठं आश्चर्य वाटतं. आम्हाला दोघांना एक झुंजत जबाबदार ठेवून माणूस- सत्ता त्या ठिकाणी एक जबाबदार माणूस असं बोलतोय त्याचं वाईट वाटतंय. त्याचं कारण असं आहे, आम्ही आमच्या महापौर पदाचा उमेदवार विठ्ठल लोकरे भरलेला आहे. अच्छा सॉरी मग मी उपमहापौर शब्द मी पदाचा मागे घेतो. तुम्हाला घ्यावेच लागतील. पूर्ण माहिती घ्या नाही यावं नाही, असे एकदम माझं- याच्यामध्ये माझं- माझं अहो, ते मधुकर- तुम्ही- एक मिनिट, आता एक ते मिनिट. तुम्ही- Let me complete. कंटिन्यू का केलंय? कंटिन्यू का केलंय? आणि उपमहापौर पदाची आमची जी महिला हे आहे ते आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. बरं, आम्ही तेव्हाही जेव्हा भरलं तेव्हा आम्ही याच्या अगोदरही असं झालेलं आहे की काँग्रेसच्या जेवढी ही होती आमचे नगरसेवक त्यांच्या आधारावर आम्ही याच्या पूर्वी सुद्धा भरलेलं होतं. त्यामुळे आम्ही तो ऑलरेडी भरलेलं त्यामुळे तुम्ही झुंजत ठेवण्यासाठी भरलं. लास्ट पॉइंट वेळेची बरं दोघांना थोडक्यात. अगदी एका वाक्यात प्रश्न आहे की मधुभाऊंना की 82 आल्यावर मुख्यमंत्री म्हणाले आमचाच महापौर तो कशाच्या तो आधारावर? शिवसेनेचा पाठिंबा गृहीत धरून का? आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की जेव्हा तुमचे एका संदर्भाने लढलेच नाहीत तर तुम्ही महापौर पदाला उभा केल्यावर तुमचीच मतं फोडायची होती का भाजप सेनेसाठी? नाही, आम्हाला मतं फोडायची नव्हती. नाही, म्हणजे अशी अपेक्षा होती का? नाही, नाही, अजिबात अशी नाही. अपेक्षा होती नाही, का? म्हणून पुस्ती मी जोडली माझ्या ह्याला वाक्याला की याच्या पूर्वी सुद्धा ज्या वेळेला आमच्याकडे जेवढी आमची सदस्य संख्या होती ती सदस्य संख्येच्या तेव्हा 52 होती त्यावेळेला सुद्धा, त्याच्या अगोदर 72 होती तेव्हा आम्ही उभा केला आणि आमचे आम्हाला मिळाले. दॅट्स इट. आणि आमची ती भूमिका स्पष्ट होती. कारण त्यांनी प्रश्न विचारला होता तुम्ही जर निवडून येणार नव्हतं तर उभा म्हणजे कोणाचे फोडायचे होते म्हणून. यांची कुठली असती? आम्हाला फोडण्याची काही कारण नव्हतं. असल्यामुळे फुटण्याचं काही कारणच नव्हतं. प्रेक्षक अंकुश कुणावर या विषयावरची रंगलेली हास्यउद्गाराने भरलेली राजकीय चर्चा आपण पाहिलीत. मुंबईत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेपेक्षा आम्ही कमी आहोत ही वस्तुस्थिती आम्ही मान्य केली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपला महापौर निवडून आणायचा नव्हता, त्यामुळे पराभव होण्यापेक्षा आम्ही शिवसेनेला प्रांजळपणे पाठिंबा दिला. या तलवार मॅन करण्याचा वगैरे काही प्रश्न नाही असं जरी भाजपचे प्रवक्ते मनु चव्हाण म्हणाले असले तरी ये पब्लिक है सब जानती है असा मिश्किल टोळा काँग्रेसच्या भाई जगतापांनी त्याला तेव्हाच लगावला. निकालानंतर ही वस्तुस्थिती भाजपला का समजली नाही? 82 नगरसेवक निवडून आल्यानंतरही महापौर भाजपचाच होणार हा माझा शब्द आहे असं मुख्यमंत्री का म्हणाले? त्यामुळे आता भाजपवाले जे तर्क देत आहेत ती पश्चातबुद्धी आहे असा टोला देखील त्यांनी लगावला. भाजप आणि शिवसेनेत पडद्याआड निश्चितच काही वाटाघाटी झाल्यात. आता खिशात राजीनामे नसल्यानं भाजपला मिठी मारणं आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना सोपं जात आहे. स्वकीय चहापानाला हजर असल्यानं भाजप मंत्र्यांना चहा देखील गोड लागला असे चिमटे आज माझे सहकारी शैलेंद्र परांजपे यांनी काढले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याच्या बदल्यात भाजपनं मुंबईची देवाणघेवाण केलेली नाही, इथं कुठलाही सौदा झालेला नाही. जनतेच्या हितासाठी आमचं व्यवहार्य असं मनोमिलन झालंय असं मनु चव्हाण म्हणाले. तेव्हा हाच निकष मुंबईत का लावला नाही? मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची फसवणूक केली का असा साधा सवाल भाई जगताप यांनी विचारला. प्रेक्षको, हे सगळं तुमच्या समोर घडलं. भाजप आणि शिवसेनेची निवडणुकीतली ही नुरा कुस्ती आपण पाहिली. निवडणुकीच्या आधी एकमेकांवर जहरी टीका करणारे आता निकालानंतर गोड झाल्याचं म्हणतात आणि ते आपण सगळेच पाहतोय. यालाच तर राजकारण असं म्हणतात. हे आता लपून राहिलेलं नाही. तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात जसं सुरू होतं तसंच ते आता भाजप आणि शिवसेनेच्या काळातही सुरू आहे. पण जनतेला हे कळत नाही अशा भ्रमात कोणी राहू नये आणि जनतेच्या भल्यासाठी हे सुरू होतंय असं तरी कोणी कोणाला सांगू नये. एकमेकांवर अंकुश ठेवण्यापेक्षा कधीतरी एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर कदाचित थोडंफार मुंबईचं, राज्याचं आणि जनतेचं भलं होईल. इतकंच अधिवेशनाच्या तोंडावर या सर्व सन्माननीय सदस्यांना सांगणं आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.